मी निश्चित सांगितलं होतं की राजा मुंबईला हाणून या करेन, तरी लोकांच्या मनात धरकी बसलेली होती. आणि स्वरा विजय मधने फलटण त्यांच्या संग आम्ही मागच्या सोबत पळलो होतो. आता पण त्यांची गाडी मार खाल्ली. जे आज आपण 1 नंबर केलाय ती त्यांच्या नावाने, त्या दिदीसाठी स्वरा विजय मधने फलटण. हरण्या हा कर्जपूरला काही कारणास्तव पळाला नाही आणि मी त्याला पळवला नाही, कारण बघत पळते बैल. बैल अंदाज घेतोय गट सेमी फायनल, तेवढा फेरा होईल तेवढा बैल पळतोय राजा. गट आज 1 नंबर करणार घरनं ठरवून आलता. सकाळी च्या प्या बोलत होतो तर ठरवून आला. तुमच्या भागात मैदान आहे म्हणलं, तुम्हाला खुश करायचं आज आमचं काम होतं. आणि राजा आहे त्यामुळे राजानं दावलं करून आज राजा प्लस अच्युत काय 1 नंबर फिक्स. नातं वेगळंच आहे होती. ज्या दिवसापासून बैल हाणतोय त्या दिवस माझा स्वतःचा बैल आहे म्हणूनच मी हाणतोय तो. तर मित्रांनो, बाबूशेठ माने ज्यांच्या नियोजनात राजा कंटिन्यू 5 मैदानात 5 मैदानात 1 नंबर केला. आज 5 मैदानात 1 नंबर केला. त्याची जेवढी खुशी आहे तेवढ्या डबल हिंद केसरी झाला ओरिजिनल, त्याची दुपटीने खुशी आहे. काय सांगचाल? आज खुश आहे आपण. उशेगावला पण 1 नंबरचा मान करत आला. ह्या मैदानात मागच्या वेळी आपण कडणी सीमेला हारपत करून गेलतो. यावेळी राजाने आपल्याला 1 नंबर करून दिला. कसं नियोजन कसं केलं? नियोजनाचा बादशाह बाबूशेठ. आम्ही दोघांनी 1 महिना केलं, व्हायचं नाही नाही व्हायचं. आता पण बैल गेलता, मग आम्ही तरी दोघांनी ठरवतो ह्याच्या संघच पाहायचं काय का होईल. कसं अच्युत ड्रायव्हर काय कसं नियोजन झालं? तुम्ही पेडगाव मैदान पडल्या आमच्या गावामध्ये नियोजन झालं. कोंबलेवाडीच्या तेजावरच पळायचं. म्हणजे गाडी काय पण होते तेजावरच पळायचं. बाबूशेठ तेजावरच का? आता मला सांगा, अनेक लोक तुमच्या मागे लागले, तेजावरच का पळायचा निर्णय घेतला? त्याच्यावर म्हणजे आपलं डोकं तुम्हाला माहित आहे की आपल्या बैलाला खालनं आपल्या बैल काय गाडी पळवत. म्हणजे तेजाने जर खाली गाडी ओढून दिली आणि राजाला तेजा ओढायला हलका, राजा पुढे त्याला कितीही ओढू शकतो. ती गाडीला आपल्या कोण मारू शकत. नर माझी पळते. अच्युत ड्रायव्हर, तुम्हाला त्या दिवशी पण म्हणलं की 5वा हिंद केसरी मैदानात तिथं पण 1 नंबर करा, आणि ते तुम्ही करून दाखवलं. मगाशी पण बोलणं झालं की 1 नंबर करणार. तुम्ही मगाशी सांगितलं 1 नंबर करणार. कारण बैल गाडीवर निघलेला ना, गाडी 5 नंबर तासावर निघलेली. आणि राजा आहे त्यामुळे राजानं दावलं करून आज. राजा प्लस अच्युत काय 1 नंबर फिक्स. नातं वेगळंच आहे होती. ज्या दिवसापासून बैल हाणतोय त्या दिवस माझा स्वतःचा बैल आहे म्हणूनच मी हाणतोय तो. त्यामुळे कुठला दुजापणा गाडी हाणण्यात अजिबात नसते. आणि बैल पण मला चांगला पळतोय. मुन्ना शेट आहेत मित्रांनो इकडं, ज्या मागच्या मैदानात त्यांना बोलायला म्हणजे आनंद अश्रू एक प्रकारे हे झालं. आज हिंद केसरी मैदान झालाय आणि मुन्ना शेटने गदा घेतलाय. आवडतोय का? काय आवराला काय आज राजापेक्षा मोठा आनंद आहे आपल्याला. आज डबल हिंद केसरी झालो. एका वर्षात 2दा हिंद केसरी झाल्याचा आनंदच वेगळा आहे. आणि त्यात बाबू शेटांनी आपली टीम आणि अच्युत ड्रायव्हर म्हणलं तर काही विषयच नाही. सगळा गुलालाचाच मान आहे आपल्याला. आज 1 नंबर करणार घरनं ठरवून आलता. सकाळी च्या प्या बोलत होतो तर ठरवून आला. तुमच्या भागात मैदान आहे म्हणलं, तुम्हाला खुश करायचं आज आमचं काम होतं. आणि सकाळपासून चालायला येणं, पाय मुरगळाय तर एका साईडला बसलोय, पण काय फायनल झाल्यावर काय आवरला नाही. शेवटी आलो मैदानात आणि आनंद व्यक्त केला. अच्युत ड्रायव्हर, राजानं आज म्हणजे तुम्हाला डबल हिंद केसरी केले. एक प्रकारे राजा हिंद केसरी झाला, पण तुम्ही पण हिंद केसरी झाला. काय अच्युतचं स्टार चालू आहे म्हणते माणसं. तर नाही, बैल पण पळतोय ना. मी काय करू शकणार, मी काय चकड्याच्या पुढे जाऊन पळणार नाही. जितका राजा पळतोय तेवढं माझं नाव होणार आहे. काय वाटत होतं अच्युत ड्रायव्हर? शेवटच्या क्षणापर्यंत लढत चालू होती, पण शेवटच्या 200 फुटात किंवा 100 फुटात नाही हात धरून दिला तुम्ही. 100% राजानं निकालात गाडी जास्त खिचली गाडी आणि 1 नंबरचा मान. बघत पळते बैल अंदाज घेतोय गट सेमी फायनल, तेवढा फेरा होईल तेवढा बैल पळतोय राजा. गटाला राजा म्हणजे सहजच पळते, सेमीला सहज पळते. फायनलला काय म्हणजे जिथं 80-30 आहे तिथं राजा जास्त पळतोय. काय अच्युत ड्रायव्हर हाणताय जास्त का राजाच पळतोय? तेवढा हाणाव पण लागतोय बैल. हाणली तर गाडी 1 नंबर होणार, नुसता बसलो तर गाडी 1 नंबर होणार. आता गाडी मागे 1 छकडा पोहत होती. माझी एवढी ताकद होती तेवढी मी गाडी हाणली, 1 नंबर केला गाडी. हाताला पण लागले आज. हो, तरी पण आज हिंद केसरी व्हायचं स्वप्न होतं. बाबूशेठ, काय ह्या नियोजनाबद्दल सांगताल किंवा ह्या मैदानाबद्दल काय सांगताल? मैदान 1 नंबर झालं सकाळपासून. गट सेमी फायनल चिठ्ठ्या सगळ्या व्यवस्थित काढल्या. गाडी खाली सुटल्या पण व्यवस्थित, पब्लिकनं पण शांत केली. पण आज एक मी सांगतो, ते आपल्याला पाहुणा इथं स्वरा विजय मधने फलटण त्यांच्या संग आम्ही मागच्या सोबत पळलो होतो. आता पण त्यांची गाडी मार खाल्ली. जे आज आपण 1 नंबर केलाय ती त्यांच्या नावाने, त्या दिदीसाठी स्वरा विजय मधने फलटण ही तिच्या नावाने. मित्रांनो बघा, 1 नंबर आज केला ते स्वरा विजय मधने, म्हणजे थोडक्यात स्वराच्या बैलाने 1 नंबर केला असं त्यांनी सांगितलंय. काय विषय म्हणजे त्यांनी मागच्या वेळी पण त्यांना आमची गाडी पळली होती 10 नंबर सेमी आलता. आपलं सेमीला 10 नंबर तास आलतं. आज पण त्यांना 10 नंबर सेमीला तास आलं.
त्यामुळे त्यांच्या बैलाची खुशी मी माझ्या राजाकडून त्या दिदीला आपलं सोरा विजय मधने फलटण तिला देतो. म्हणजे आजचं सगळं हे सगळं श्रेय हा विजय मधने फलटण. अजून नाचू ड्रायव्हर पुढच्या मैदान नियोजन कसं असणार आहे काय? आता 29ला 27चं मैदान आहे. बघूया बाबू शेडाचं नियोजन करतील तसं. कॉन्टॅक्ट होती फोनवरनं. आधीच एक विचार म्हणजे फोनवर चर्चा होती का बाबा असं ही घालू ती घालू काय? हा चर्चा होती दोघांची, बैल कुठला टाकायचं काय करायचं. मग मी जास्त बाबू शेडवर सोपवतो कारण का मी त्यांच्या डोक्यात आहे तो बैल ती घालते ती, मी फक्त गाडी हाणायचं काम करतो. ती काही म्हणत पण नाही हाच बैल घाला तुम्हीच घाला म्हणते मी फक्त गाडी हाण. ते कधी म्हणत नाही ह्याला द्या त्याला द्या कधीच म्हणत नाही. मित्रांनो बघू शकता आपण मुलाखत भरपूर राजाची घेतली आणि आज सुद्धा आता लवकरच मगाशी पण बोललोय की लवकरच सप्त हिंद केसरी राजा व्हावा अशी आशा व्यक्त करतो देवाकडे. काय सांगचाल असा पळत म्हणजे कंटिन्यू तुम्ही आणि राजा सप्त हिंद केसरी व्हावा? राजाची इच्छा आहे असली तर 100% होणार मी. राजानं आज खरंच दाखवून दिलं की बाबा गरीबाची चटणी भाकरीचा पैलवान आज लागा तर 5 मैदानात छोटावर तुम्ही आता ह्या क्षेत्रात आहे एकच गाडी हाणते आणि एकच नंबर करते गाडी आतापर्यंत टॉपची. इतिहास झाला. हो इतिहास झाला. तर राजा सप्त हिंद केसरी लवकरच व्हावा अशी शुभेच्छा. ज्या हरण्यानं आणि राजानं पुसेगावला एक नंबर केला, हिंद केसरी झालं आणि त्यांचं मालक आहेत. काय सांगचाल आज हरण्या पण खूप छान पळाला, राजा सुद्धा खूप छान पळाला. माझा हरण्या तर पलाला पण मी पहिले राजाला शुभेच्छा देतो की मी आता तुझी थोडीशी या बघितली सप्तकेसरी व्हावा, पण माझी तर इच्छा आहे की 10च्या आणि 12च्या पण पुढे जावा आणि त्याच्या खास पाहुणचारासाठी मी 100% घरनिकीला जाऊन त्याचा पाहुणचार करेन. कारण कुठेशीन तरी मला एक आनंद असेल की हरण्याच्या जोडीला जो पळालेला राजा आज कुठेशीन तरी हरण्या कमबॅक झाल्याच्या नंतर राजा ती जागा भरून काढतो आणि चांगल्यापैकी परफॉर्मन्स जोगा दाखवतात. त्याच्यामुळे मला आनंद झाला आणि मी शुभेच्छा देण्यासाठी आज बाबूला इथेशीन आलो. बरं तुम्ही शेठ मागाशी बोलला की राजा हरण्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच राजावर पण आहे. हो 100% ना. कुठेशीन तरी आमची दोघांची ओळख ही पुशेगाव हिंदकेसरी पासून दाखवली आणि त्या दिवसापासून हरण्या आणि राजा या अख्ख्या महाराष्ट्रभर नावलौकित करून आज आमची दोघांची जी ओळख आहे या पब्लिकमध्ये ती राजाने ना हरण्याने दोघांनी घडवलेली आहे. कारण मी नुसता माझा हरण्या जर बोलेन तर त्या दिवसाला कुठेशीन तरी राजाही चांगल्यापैकी पळाला आणि आपण ती तशी हिंदकेसरीचा मानकरी झालो. तर त्याच्यामुळे आपण आयुष्यात म्हणजे आपण त्याला तरी विसरू शकत नाही. आता शेठ आज लय दिवसात म्हणजे एक 3-4 मैदान राजाला हरण्याला तसं झालं. त्यानंतर मला वाटतं हरण्यानं आज जीव तोडून हरण्या पळाला. काय सांगतो? हरण्या हा कर्जेपूरला काही कारणास्तव पळाला नाही आणि मी त्याला पळवला नाही कारण कुठेशीन तरी त्याने भरपूर, पण ज्या कर्जेपूरला जिथं राजाने 1 नंबर केला तिथं आम्ही असं समजलो की त्याच्या भावाने 1 नंबर केला. त्याच्यामुळे आम्ही आनंदात गेलो, पण कुठेशीन तरी त्याचा दुःख समजून मी त्याला मुंबईला घेऊन गेलो. काही गोष्टी सर्व काही करून आज त्याला कमबॅकमध्ये आणि ह्याच मैदानाला गेल्या वर्षी चिपल्याचा तेजा आणि हरण्या याने 2 नंबर केला होता आणि ड्रायव्हर पण मांडव्याचा बालू ड्रायव्हरच आणि पैऱ्याला ही तेजा ड्रायव्हरच आणि मैदान पण मालशिरसचाच 61 पाट्याचा. तर असं मी आज नियोजन वापस तोच नियोजन करून आज 3 नंबरला गाडी राहिली. आनंद वाटला. शेठ घरनिकी गाव तुम्ही बघितलेस एकदम काड्या कोपऱ्यात गाव आहे एकदम म्हणजे कुणी ओळखत नाही, पण आज घरनिकी एक बऱ्या म्हणजे एक जिल्ह्याचं ठिकाण असल्यासारखं वाटायला लागले लोकांना की बाबा घरनिकी म्हणल्यानंतर लगेच घरनिकीची राजाची घरनिकी लगेच नाही. राजाची घरनिकी आणि घरनिकी हा नावच एक सुंदर आहे आणि तो राजानी कुठेशीन तरी तो डोंगराच्या आत दपलेला होता तो गाव, तो त्यांनी उजेडात आणून महाराष्ट्रात दाखवून दिला की घरनिकी. आणि राजाच्या बद्दल बोलायचं तर आता तो आपण त्यांची परिस्थिती तर बघलेलीच आहे की कोणत्या पद्धतीची आहे, पण तरी पण त्यांच्या घरात आणि त्या गोठ्यामध्ये राहून जर राजा एवढी जर चांगल्यापैकी मैदानं गाजवतो तर अशी मैदानं मला असं वाटत नाही की ह्याच्या पुढे दुसरी कोणी लवकर गाजवतील. राजाच्या पायाचा ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला सगळी आश्चर्य झाली की बाबा राजाच्या पायाला काय झाले, राजाच्या पाय झाले. अजून पण राजा 3 पाय म्हणजे एक पाय घोड्याकडे बोलतो, एक पाय टेकवत नाही. त्याविषयी काय बोलतो? राजाचा पायाचा प्रॉब्लेम आला ना त्यावेळेस मला बाबूनीच माझा मुंबईला बैल होता आणि बाबूनी सांगितलं की आपल्याला त्यांच्या गावच्याच मैदानाला तिथं पळवायचा
तर त्या टायमाला मी मुंबईवरून घेऊन गेलो. मी 3 ते 4 दिवस मी मुक्कामी इकडेच राहिलो होतो, कारण 2 दिवस बैल साताऱ्यामध्ये मुक्कामी ठेवला, 1 दिवस घरनिकीला पालाला गेलो तो एक, म्हणजे असं माझे 4 दिवस गेले. पण मला एक त्या राजावरती विश्वास होता की तो 3 पायावरती जरी उभा राहिला तरी पण तो कुठेशी तरी मैदानावर गेल्यावर तो त्याचं दुःख विसरून तो कुठेशी तरी मालकाच्या इज्जती खातीर तो चांगल्यापैकी पळेल. आणि तोच विश्वास ठेवून मी मागच्या वेळेला घरनिकीला जाऊन राजा आणि हरण्या याही दोघाही 1 नंबर केला आणि छानपैकी गाडी पळाली. तुमच्या आठवणीतलं राजा हरण्याचं मैदान कुठलं? आता आठवणीतलं मैदान बोलला तर पुशेगावच, पण आठवण जी आम्हाला म्हणजे दोघांना एकत्र पळण्याचा जो आनंद दिला तो म्हणजे मायनीचा मैदान. कारण आम्ही मायनीला चांगल्यापैकी गाडी पळाली राजा आणि हरण्या, म्हणून तर आम्ही तीच गाडी पुशेगावला पळवण्याच्या विचारात राहिलो. जर आमची ती गाडी तिथं जर नसती पळाली तर आमच्या योगात शक्यतो तर असं वाटतं की पुशेगाव हिंदकेसरी होणं मुश्किल होतं. पण तिथं गाडी जी पळाली ती सुंदर पळाली आणि तोच परफॉर्मन्स याच्यात ठेवला आम्ही पुशेगावला आणि तिथे 1 नंबर गाडीने केला. तर आणि आता गाडी आम्ही बोलतो ना की उद्या पण पळाला नाही पळाला तरी येणे, पण पुशेगावचा हिंदकेसरी होण्याचा मान तो काही वेगळाच आहे. लवकरच तुम्ही म्हणलं होतं की एक मैदान एक मुंबईला पण नेणार आहे घरी, खरोखर नेणार आहे राजाला? राजाचे मालक जर आले मुंबईला तर 100% घेऊन जाईल. आणि मी तर त्यांना सांगेनच की चला कुठेशी तरी एक मुंबई पण बघा. जसा मी डोंगराच्या आड येऊन घरनिकी बघितली तसं त्यांना मी आवर्जून सांगेन की एक पाहुणा म्हणून आणि पाहुणचार म्हणून तुम्ही मुंबईला घरनिकीच्या राजाला घेऊन या. तर तिथेशी मला चांगल्यापैकी त्याचाही सत्कार समारंभ काही करता येईल आणि यांचाही मला पाहुणचार करता येईल. राजा मुंबई गाजवू शकतो का, काय सांगतो? 1001% मुंबई गाजून. कारण मी निश्चित सांगितलं होतं की राजा मुंबईला हाणून या करेन, तरी लोकांच्या मनात धरकी बसलेली होती. आणि जर राजा आलाच तर तो वेगळाच काही तो दिवस असेल. मित्रांनो बघा, राजा आणि हरण्या आणि त्यांचे मालक सुद्धा एक म्हणजे त्यांचं एक प्रेम एकमेकावर असंच राहू द्या. आणि तुम्ही जसं बोलला कंटिन्यू हिंदकेसरी राजा हे करावं. कारण मी आता ह्याच्या पुढे काही सांगणार, मी शुभेच्छा देणार आहे राजाला आणि राजाच्या मालकांना आणि राजाचे जे काही सोडणारे झाले, बाबू झाला नियोजनाचा बादशाह, यांना शुभेच्छा देईन की ह्याच्या पुढे अजून हरण्याची तुम्ही चांगल्यापैकी मेहनत करा आणि हरण्याला अजून नावलौकिक करण्याची हे करा. हरण्या आपला राजा कुठंच कमी येणार. तर मित्रांनो बघा, धन्यवाद.